संजय दादा गरुड मित्र परिवारातर्फे शोक सभेचं आयोजन करून अजितदादांना श्रद्धांजली। राजकारणातील झंझावती नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून ही हानी कधीही न भरून निघणारी आहे अशी भावना विविध शोकाकुल वक्त्यांनी व्यक्त केली। येथील आचार्य गजाननराव गरुड सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेत उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री संजय दादा गरुड, नगराध्यक्ष श्री गोविंद शेठ अग्रवाल, श्री सुधाकर अण्णा बारी, श्री अमृत बापू खलसे, श्री शांताराम बापू गुजर, डॉक्टर विजयानंद कुलकर्णी, श्री टी.के. अप्पा पाटील आदींनी आपल्या शोक संवेदना व्यक्त करून त्यांच्या सोबतच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा देत गहिवरून आले। शेवटी अजितदादांच्या प्रतिमेला सामूहिक अभिवादन करून शोकसभेची सांगता करण्यात आली। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी शेंदुर्णी। अधिकाऱ्यांच्या मीटिंग जर 6 वाजता ठेवली तर सकाळी 5:30 वाजता अजितदादा हजर राहायचे असं हे नेतृत्व आपल्या राज्यातून गेलं। आपल्या राज्याचं खूप मोठं असं नुकसान झालं। गाढा अभ्यास अजितदादांचा होता आणि आता नामदार आपल्या राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादा तिघाची आपली अशी जोडी चांगली जमली होती का महाराष्ट्र आता येतील मौत होतील मौत, पण अजितदादांसारखं होणे नाही। अजितदादांना बऱ्याच वेळा जवळून बघण्याचा योग आलेला आहे। रात्री 12-1 वाजता जर बारामतीमध्ये ते पोहोचले तर रस्ते साफ करता येईल रात्री 12 वाजता, झाडांवर पाणी मारता येईल रात्री 12 वाजता। हे मी डोळ्याने पाहिजे, कारण मला सासरवाडी जर असं तोच होता आणि मला रात्रीचा प्रवास करायची। बऱ्याच वेळा मी उतरायचो, दादा म्हणायचो दादा हे स्वच्छता बघतो तू कुठे निघाला इतक्या रात्री? सासरवाडी राजाबद्दल निघाला। इतकं स्मरण होतं त्या माणसाला प्रकाश शेठ की असा माणूस होणे शिस्तीचा प्रिय आणि वेळेचा भक्ती वेळ म्हणजे वेळ किती झाले बहु होतील बहु, परंतु या आणि अशा व्यक्तिमत्वाचं असं व्यक्तित्व, कृतित्व आणि दातृत्व असताना समाजाभिमुख गौरवपूर्ण जीवन जगणारा अजितदादा आमच्या याला पैसे देऊ शकत नाही, परंतु तो कार्यकाळ निघून गेल्यानंतर पुन्हा जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांनी संजय दादाला कॅबिनेटमध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं तुमच्या गावाला तो जो फंड पाहिजे तेव्हा 4 कोटी रुपये बोलवून त्यांनी दिले। असं एक व्यक्तिमत्व ज्यांचं लक्ष कार्यकर्त्याच्या कामकाजावर होतं, तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी अनेक वेळा ते दादांना सहकार्य करत होते। नंतर आम्ही परत प्रकल्पग्रस्तासाठी जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेस सुद्धा त्याची प्रचिती आम्हाला आली। जेव्हा त्यांना आम्ही आमच्या भागाची परिस्थिती सांगितली, तालुक्याची परिस्थिती सांगितली दादांनी की आमचे धरणग्रस्त लोक तालुक्यामध्ये भरपूर आहे, पण त्यांना आणि जिल्हा परिषद गटाच्या वतीने, जामखेड तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती शांती शांती। महाराष्ट्रावर एक आघात झाला। महाराष्ट्राचे दादा महाराष्ट्राचे नव्हे तर घराघरातून प्रत्येकाचे दादा आपल्याला सोडून निघून गेले।